हाय हॅलो नमस्कार. तरी आधीच्या एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तांदूळच्या भाजीची एक रेसिपी मला सांगितली आहे, पण ती कोणी सांगितली आहे जर तुमच्या लक्षात असेल तर मला कमेंट करून सांगा. मी ही तांदूळाची भाजी अशी पहिल्यांदाच बनवणार आहे. मी वेगळ्या पद्धतीने बनवायची आपली हिरवी मिरचीत, पण म्हटलं जरा वेगळं काहीतरी ट्राय करूयात. मला रेसिपी सांगितल्याप्रमाणे मी सगळं करायला घेतलं. मी त्याची भाजी वाफायला ठेवली बिना पाण्याची, स्वच्छ धुवून. त्यानंतर एक कांदा बारीक कापून घेतला, कारण तोही भाजी झाल्यानंतर आपल्याला मस्तपैकी वाफून घ्यायचा. भाजी पाणी नव्हतं टाकलं तरी भाजीला पाणी सुटलेलं आहे. भाजी अर्धवट शिजलेली आहे, छान लगेच शिजती ती भाजी 2 मिनिटात. तिला काढून घेतली, थंड झाल्यानंतर छान पिळून घेतली. त्याच कढईमध्ये तेल टाकून मग कांदा आपल्याला परतायला टाकायचा आहे. कांदा असा छान लालसर होऊन द्यायचा आहे. कांद्यालाही झाकण टाकलं मी आणि वाफ देऊन घेतली. त्याच्यानंतर मिरची पावडर टाकली, बाकीचं काहीच टाकायचं नाही. थोडंसं मीठ आणि मिरची पावडर, तेही छान मिक्स करून घ्यायचं. 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आणि आपण जी भाजी करून ठेवली होती ती भाजी त्यामध्ये टाकून द्यायची. भाजी करतानाही ते शिजवतानाही त्यामध्ये आपण मीठ घातलं होतं आणि थोडंसं कांद्यामध्ये मीठ घातलं होतं. मी काय भरपूर भाजी केली नाहीये, म्हटलं आता फर्स्ट टाइमच ही भाजी करते, आधी ट्राय करून बघावं. आणि जेवायला ती भाजी घेतली मी. पण खरंच खूप छान लागली मला भाजी आणि मी पहिल्यांदा भाजी केली, त्याच्यामुळे मला खूप आवडली. ज्या पद्धतीने मी भाजी करत होते आता ती पद्धत सोडून मी या पद्धतीने भाजी करणार. चलो बाय.